परंतु चुकीचे कृत्य करून घ्यायचे, गोरगरिबांच्या जनतेचे लूट करायची, त्यांना मारायचं, त्यांच्या खंडण्या मागायच्या, त्यांचे खून करायचे, गोरगरीब जनतेवरती मंत्रिपदाचा वापर करायचा, ही त्यांची भूमिका आहे. मंत्र्यांचं काय असतं माहिती आहे बरं का, पूर्वीचे मंत्री असे होते की मंत्रिपद घ्यायचं आणि त्या माध्यमातून जनतेचा विकास करायचा, लोकांना काम दाखवायचं. हे मंत्रिपद एवढ्यासाठी घेतात की त्यांची गुंडगिरी चालली पाहिजे, जे पोरं त्यांची गुंडगिरी करते त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे, केसेस नाही झाल्या पाहिजेत, ते मोकळे मोकाट फिरले पाहिजेत गुंडवृत्तीचे लोक, याच्यासाठी ती मंत्रिपद घेत आहेत. आता पट्टी वडगावला खून झाला, त्याचे जवळचे कार्यकर्ते आहेत, ते सगळे त्याचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि तो अटक होऊ देत नाहीये तिथल्या लोकांना. हे ते कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे. तिथला पी आहे तो काय दाखवतो की ही अपघात आहे, खून नाही. असं कसं पी आय दाखवू शकतो? म्हणजे ही यांची वागण्याची सिस्टम आहे. म्हणून आमचं म्हणणं काय असतं की ओबीसीचे खूप नेते आहेत, त्यांना जवळ करा ना. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, अजितदादाचा पक्ष खून करावं म्हणून मंत्रिपद देणार आहे का? आणि राज्यातले मराठी मग तुम्हाला सोडणार आहेत का? अजितदादाच्या राष्ट्रवादीला राज्यातले मराठी सोडणार आहेत का? तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता, किंवा फडणवीस साहेब साथ देत आहेत, त्याला बळ देत आहेत, फडणवीस साहेबाच्या पक्षाला तरी राज्यातले मराठी सोडणार आहेत का? कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्याला नाही द्यावं, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी विकृत वागतो, माणसात माणूस ठेवला नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे, अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना कुठं बी, तो याशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर, तो वागणुकीत बदल. ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना तेच मराठी तुम्ही मारायला लागलात, ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकं. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देतं? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? मंत्रिपदासाठी सुद्धा त्यांची चर्चा आहे, कारण आता कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती ऐकायला मिळते. ते मनानेच बातम्या करता येईल, हे कोण त्याला देते? अजितदादाचा पक्ष कायला वाटोळ करून घेण्याचं? त्यांचं का दुसरे ओबीसीचे नाहीत काय? ते का ताकदवर नाहीत काय ओबीसीचे नेते? ते कुणी घेते ना, कशाला पक्ष संपवतील? मला सांगा, अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचे आता पक्ष सुनेत्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं काय घेतील? कसं काय घेतील? कसे घेतील? भाजपवाले कसं काय सांगतील? फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार. राज्यातले हे इकडं खुनं कडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा, कोण आहे ते? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला, भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होतं. यदा कदाचित त्यांचा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून समावेश झाला तर तुमची भूमिका काय राहील? मराठे गेले म्हणून समजायचं, राष्ट्रवादीपासून म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार, मग फिरणं पण मुश्किल होणार, कारण मराठ्यांचे खून पाडले जातात त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन, जरा अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला घेतच नाही, तो घेणार आहेत म्हणूनच नका तुम्ही, त्याला घेतच नाहीत कुणीच. त्याला काढून टाकलं अजितदादांनी, कशामुळं? फडणवीस साहेबांनी कशामुळे काढून टाकलंय? त्याच्याशी मित्रत्व पण नकोय त्यांना, आता काहीच नकोय त्याला. कायच मंत्रिपद दिलं ना, भाजप तर गेलं आणि अजितदादाचा पक्ष त्याचा तर देवरच झाला म्हणून समजा. वाढवा म्हणा त्याला एकट्याकडून, त्याच्याकडूनच वाढवा मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष. यदा कदाचित मंत्री म्हणून त्यांचा समावेश झालाच तर तुमची भूमिका, याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील? भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी अजित पवार? दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकणार, कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुनं पाडतो, पोरांचे मुर्दे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या.
काढा जरा शिडी आट्याचे. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. हा, काय झालं, तो खानदानी जातवान आहेस ना, हं? वागायचं नाही एका बापाच्या अवलादीसारखं. तू म्हणला होता ना SIT साठी त्याच्यासाठी अर्ज द्यायचा आहे, नार्कोटिक्स साठी, का नाही दिला? तू का नाही दिला? ते दे ना, हो दे ना, काय व्हायचं ती. ही रिअल परिस्थिती आहे. त्याचा नासक्यापणा सगळ्या समाजाच्या मुळावर आला त्यांच्या. अहो, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला मराठ्यांचं आणि वंजारी जातीचं इतकं चांगलं होतं, प्रचंड चांगलं होतं. हे घाण आल्यापासून यांनी त्याला अफाडत्या टोळ्या गुंडाच्या त्याच्या बनवल्या आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणारे वंजारी आणि मराठी यांच्यात दरी निर्माण केली यांनी. याच्यामुळं आमचे लोक त्यांच्या जातीवर प्रेम सुद्धा करेनात, माया सुद्धा करेनात, फक्त याच्यामुळं. गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात असं नव्हतं. मग हे आल्यावरच कसं काय झालं? यांनी मराठ्यांकडून निवडून मराठ्यांचंच वाटोळं केलं. त्याला पक्ष राष्ट्रवादी जवळ घेणार, म्हणजे राष्ट्रवादी लय सुईचं जवळ देणार आहे. तुमच्याकडे का दुसरे नाहीत काय ओबीसीचे? बरं, दिल्लीमध्ये सोनम वांगचुक